हक्का नूडल्स कोणाला नाही आवडत हो, आपल्या सगळ्यांनाच हक्का नूडल्स आवडतात. पण नूडल्सबरोबरच जर आपल्याला ग्रेव्ही मंचुरियन, ड्राय ग्रेव्ही मंचुरियन आणि तळलेले मंचुरियन बॉल्स जर आपल्याला खायला मिळाले तर क्या ही बात है. सगळ्यांना आवडणारे असे हे मंचुरियन, ड्राय ग्रेव्ही दोन्हीही मंचुरियनची रेसिपी मी इथे शेअर करणार आहे. सो चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. चला तर पाहूया याची रेसिपी. इथे मी कोबी, गाजर किसून घेतलेला आहे, त्याचबरोबर कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, आलं लसणाची पेस्ट इथे मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यात आलं लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा ॲड करू शकता. त्याचबरोबर 2 कप मैदा आणि 1.5 कप कॉर्नफ्लोअर घालून मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे सगळं आणि इथे मीठ घालून सगळं एकजीव केलेलं आहे. आता इथे ऑप्शनल आहे हा कलर जो आहे, मी इथे ऑरेंज कलर ॲड केला आहे. तुमच्याकडे रेड कलर असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर स्किप करा. किंवा मग कश्मीरी लाल मिरची आपल्याकडे असतेच, मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर ती ॲड करा, कसंही चालणार आहे. कलर नाही टाकला तरीही चालणार आहे, सुंदरच होतं, टेस्ट तशीच येते, फक्त कलर येतो त्याला. सो इथे मी बॅटर सगळं तयार झालं, तेल गरम झालेलं, सगळे भज्या मी तळून घेतलेल्या आहेत. अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत त्या आणि एकदम टेस्टी. बघता क्षणी गरम गरम खाऊशी वाटणाऱ्या या भज्या सगळ्यांनाच आवडतात. लहान मुलांमध्ये तर याचं खूपच क्रेज आहे, पण त्याचबरोबर मोठे माणसंसुद्धा हे आवडीने खातात. तर ड्राय भजी तर आपली तयार झालेली आहे. पण आता आपण ग्रेव्ही बनवायची आहे. ती कशी बनवायची, तर तेलामध्ये सगळ्या भाज्या, कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी हे सगळं आपण फ्राय करून घेणार. छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस घातलेले आहेत मी आणि ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे चिंग्सचा जो व्हेज मंचुरियनचा मसाला असतो तो पण इथे वापरणार आहे. पण त्याच्या आधी मी इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी, खूपच पातळ स्लरी, म्हणजे कॉर्नफ्लोअर अगदीच 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 कप पाणी घेतलेलं होतं. त्याची जी आपण पेस्ट तयार केली होती किंवा जे पाणी तयार केलं ते मी आधी घालून घेतलेलं होतं. त्याच्यातूनच थोडं पाणी ठेवलं आणि त्याच्यात मी व्हेज मंचुरियनचा जो मसाला होता तो घालून घेतला आणि पुन्हा तो मसाला पूर्ण मी याच्यात ॲड केला आहे. हिरवा कांदा, जो कांद्याची पात आहे ती घालून घेतली आणि जसं भज्या आपण तयार केल्या होत्या त्याच्यातल्या अर्ध्या भज्या मी याच्यात घातलेल्या आहेत आणि बघूनच इतकं छान वाटतं आहे खायला, खाऊशीच वाटतं लगेच. इतकी छान आपली मंचुरियन तयार झालेली आहे. याला आपण ड्राय ग्रेव्ही मंचुरियन म्हणतो. थोडी अजून तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर थोडं पाणी तुम्ही याच्यात अजून ॲड करू शकता. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला.